नमस्कार शिक्षक मित्रांनो, आरटीआय ऍक्ट 2009 यावर आधारित अतिसंभाव्य प्रश्नसंच आज आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. केंद्र प्रमुख तसेच टीईटी व महाटेट एक्झामसाठी अतिशय उपयुक्त असा घटक आहे. चला तर मग आपण सुरुवात करू. प्रश्न पहिला, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार 2009 हा कायदा कोणत्या तारखेपासून अंमलात आला? बघा, 4 पर्याय दिलेले आहे. 1 एप्रिल 2009, बी 1 एप्रिल 2010, सी 1 जानेवारी 2010 आणि डी आहे 15 ऑगस्ट 2009. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी 1 एप्रिल 2010. 2 आरटीई म्हणजे काय? आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन, राईट टू एम्प्लॉयमेंट, राईट टू इलेक्शन आणि राईट टू एन्व्हायरमेंट. तर योग्य उत्तर कमेंट करायचं आहे 0. तर योग्य उत्तर आहे राईट टू एज्युकेशन. मित्रांनो, बघूया शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमाखाली येतो? तर आरटीई ने शिक्षणाचा अधिकार हा कलम 21A ऑप्शन नंबर सी नुसार येतो. 4 आरटीई कायद्यानुसार शिक्षण कोणत्या वयोगटातील मुलांना दिले जाते? ऑप्शन ए 3 ते 8 वर्ष, बी 6 ते 14 वर्ष, सी 10 ते 18 वर्ष आणि पर्याय डी आहे 5 ते 10 वर्ष. तर योग्य उत्तर या ठिकाणी बघा ऑप्शन बी 6 ते 14 वर्ष. प्रश्न 5वा, शिक्षणाचा अधिकार कोणत्या संविधान दृष्टीमुळे झाला आहे? तर आरटीआय ऍक्ट संदर्भात किंवा शिक्षण अधिकार संदर्भात जी घटनादृष्टी आहे ती आहे 86वी घटनादृष्टी. ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 6 आरटीई 2009 कायद्यात किती कलमे आहेत? बघा, कलम विचारलेले आहे. ऑप्शन ए 40 कलम, बी 39, सी 38 आणि डी 37 कलम. तर या ठिकाणी एकूण 39 कलम या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर बी. बघा, प्रश्न 7वा, या कायद्यानुसार म्हणजे आरटीई कायद्यानुसार शिक्षणाचा अधिकार कोणाला दिला आहे? ऑप्शन ए फक्त गरीब मुलांना, बी फक्त मुलींना, सी सर्व 6 ते 14 वयोगटातील मुलांना आणि ऑप्शन डी आहे शिक्षकांना. तर याचं योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे 5 सेकंद. ऑप्शन सी 6 ते 14 वयोगटातील मुलींना या ठिकाणी शिक्षणाचा अधिकार देण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व मित्रांमध्ये शेअर करा. प्रश्न 8वा, शिक्षणाचा अधिकार कोणत्या घटकात समाविष्ट आहे? तर ए मूलभूत अधिकार, बी राज्य धोरण निर्देशक तत्वे, सी कायदेविषयक अधिकार आणि डी न्यायिक अधिकार. मित्रांनो, 5 सेकंदामध्ये उत्तर कमेंट करायचं आहे. तर योग्य उत्तर आहे मूलभूत अधिकार ऑप्शन ए. बघा, आरटीई 2009 कायद्याअंतर्गत शाळांमध्ये किती टक्के जागा गरीब मुलांसाठी राखीव आहेत? ऑप्शन ए 15%, ऑप्शन बी 25%, ऑप्शन सी 30%, ऑप्शन डी 50%. तुमचा वेळ सुरू होत आहे. बघा, वेळ संपण्याच्या अगोदर उत्तर कमेंट करा किंवा तयार करा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 25%. बघा, आरटीई 2009 कायदा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमावर आधारित आहे? ऑप्शन ए 43, ऑप्शन बी कलम 45, ऑप्शन सी कलम 75 आणि ऑप्शन डी कलम 35. तर बघा, योग्य उत्तर या ठिकाणी कमेंट करायचं आहे. योग्य उत्तर आहे कलम 45 ऑप्शन बी. 11 वयानुसार शिक्षणानुसार 10 वर्षाचा मुलगा जो कधीही शाळेत गेला नाही तो टिंब वर्गात प्रवेश घेण्यास पात्र आहे. इयत्ता पहिली, बी ऑप्शन इयत्ता तिसरी, सी ऑप्शन इयत्ता 5वी आणि डी ऑप्शन वरील पैकी नाही. बघा, वेळ सुरू होत आहे. तर बघूया या ठिकाणी योग्य उत्तर येतं का? हा, तर या ठिकाणी ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल. 12 आरटीई कायदा 2009 किती प्रकरणामध्ये विभागला गेला आहे? तर या ठिकाणी या कायद्याचे प्रकरण ऑप्शन ए 7, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 3 आणि ऑप्शन डी 6. उत्तर कमेंट करा. वेळ सुरू होत आहे. त्या ठिकाणी सराव नक्की होईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 7
प्रकरणामध्ये हा कायदा विभागण्यात आलेला आहे. आरटी कायदा 2009 संदर्भातील व्याख्या कोणत्या कलमात सांगितलेल्या आहे? या कायद्या संदर्भात व्याख्या दिलेल्या आहेत त्या कोणत्या कलमात आहे? तर ऑप्शन ए आहे कलम 2, ऑप्शन बी आहे कलम 5, ऑप्शन सी कलम 4 आणि ऑप्शन डी कलम 6. तुमची वेळ सुरू होत आहे. हा योग्य उत्तर या ठिकाणी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कलम 2 मध्ये या आरटी कायद्या संदर्भातले व्याख्या या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. बघा, आरटी कायदा 2009 अंतर्गत वयानुरूप प्रवेश कोणत्या कलमांतर्गत दिला जातो? वयानुरूप प्रवेशासाठी कोणतं कलम आहे? ऑप्शन ए आहे कलम 2, ऑप्शन बी कलम 5, ऑप्शन सी कलम 4 आणि ऑप्शन डी कलम 6. योग्य उत्तर देण्यासाठी वेळ सुरू होत आहे. मित्रांनो, तोपर्यंत सबस्क्राईब सुद्धा करा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कलम 4 नुसार आपल्याला वयानुरूप प्रवेश विद्यार्थ्यांना देता येतो. आरटी कायदा 2009 कलम 5 नुसार बालकास कोणता अधिकार प्राप्त झालेला आहे? ए वयानुरूप वर्गात प्रवेश मिळण्याचा, बी नापास न करण्याचा, ऑप्शन सी आहे दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी टीसी मिळण्याचा आणि ऑप्शन डी आहे 8वी पर्यंत पास करण्याचा. तर या ठिकाणी तुमचं उत्तर देण्याची वेळ सुरू झालेली आहे. आता योग्य उत्तर आला असेल तुमचं ऑप्शन सी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी टीसी मिळण्याचा अधिकार. प्रश्न क्रमांक 16 आरटी कायदा 2009 कलम 15 नुसार बालकास कोणता अधिकार प्राप्त झाला आहे? तर या ठिकाणी कलम 15 कशाशी संबंधित आहे? म्हणजेच वयानुरूप वर्गात प्रवेश मिळण्याचा अधिकार, बी वर्षभर केव्हाही प्रवेश मिळण्याचा, सी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी टीसी मिळण्याचा आणि डी 8वी पर्यंत पास करण्याचा. तुमची वेळ या ठिकाणी सुरू झालेली आहे. योग्य उत्तर आलं असेल सर्वांचं ऑप्शन बी वर्षभर केव्हाही प्रवेश म्हणजे प्रवेश न नाकारण्याचा अधिकार या ठिकाणी कलम 15 नुसार प्राप्त झालेला आहे. आरटी कायदा 2009 कायद्याने बालकाच्या माता पिता पालक यांची कर्तव्य कोणत्या कलमात सांगितलेली आहे? म्हणजे माता पिता यांचं कर्तव्याशी संबंधित असलेलं कलम या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन 4 आहेत ए मध्ये कलम 10, बी कलम 12, सी कलम 14 आणि डी कलम 16. या ठिकाणी वेळ सुरू होत आहे. तर बघा मित्रांनो, योग्य उत्तर आहे कलम 10 ऑप्शन ए. मित्रांनो, तुम्हाला आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशाच प्रकारच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करावं, तसेच हा व्हिडिओ मित्रांमध्ये सुद्धा शेअर करावा. 18 एखाद्या शाळेने जर पालकाकडून फीची आकारणी केल्यास ती शाळा कलम 13 अंतर्गत दंडास पात्र ठरेल. म्हणजे कलम 13 दंडद्रव्यासाठी कोणती रक्कम आकारली जाते यामध्ये आपल्याला सूचित केलेलं आहे. तर ऑप्शन ए आहे आकारलेले फीच्या दुप्पट, बी आहे 10,000 रुपये, ऑप्शन सी आहे आकारलेले फीच्या 10 पट आणि ऑप्शन डी आहे 50,000 रुपये इतकी. वेळ सुरू होत आहे. बघा, योग्य उत्तर या ठिकाणी आले का? ओके. ऑप्शन सी आकारलेल्या फीच्या 10 पट. इथे 10,000 आणि 10 पटीमध्ये थोडा गोंधळ होण्याचा संभव असतो, त्यामुळे आकारलेल्या फीच्या 10 पट ही रक्कम दंड म्हणून त्या शाळेला द्यावी लागेल. कलम 19 शालेय व्यवस्थापन समिती कोणत्या कलमानुसार शाळा विकास आराखडा निर्माण करेल? बघा, या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचं या ठिकाणी कार्य विचारलेलं आहे. शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना नाही विचारलेली. तर या ठिकाणी कलम 10, कलम 21, कलम 22 आणि कलम 16. तर शाळा विकास आराखडा शालेय व्यवस्थापन समिती कोणत्या कलमानुसार तयार करेल? बघा, या ठिकाणी योग्य उत्तर देण्यासाठी वेळ सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी योग्य उत्तर आले असेल तुमचं कलम 22. शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना कलम 21 नुसार होते, मात्र त्याचं जे कर्तव्य आहे किंवा कार्य आहे ते कलम 22 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. कोणत्या कलमान्वये सद्भावनापूर्वक केलेल्या कारवाईस संरक्षण देण्यात आले आहे? म्हणजे हा कायदा राबवत असताना त्या सरकार किंवा विशिष्ट संस्था किंवा नोडल अधिकारी यांनी एखादी कृती केली असेल सद्भावनापूर्वक तर त्यास संरक्षण देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी ऑप्शन दिलेले बघा, कलम 32, कलम 26, कलम 36, कलम 37 आणि कलम 39. योग्य उत्तर या ठिकाणी येऊ द्या तुमचं. लाईक करा, उत्तर कमेंट सुद्धा करू शकता तुम्ही. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कलम 37 सद्भावना, असं लक्षात ठेवा. लास्ट प्रश्न आहे मित्रांनो या व्हिडिओ मधला. अशाच प्रकारची क्वेश्चन टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत. तेव्हा तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील
क्वेश्चन सिरीजचे अपडेट तुम्हाला मिळत जातील। शालेय व्यवस्थापन समिती कोणत्या कलमानुसार स्थापन केली जाते? आता या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना कलम विचारलेला आहे, तर या ठिकाणी कलम 32A, ऑप्शन बी कलम 36, ऑप्शन सी कलम 37 आणि ऑप्शन डी कलम 21। तर योग्य उत्तर या ठिकाणी देण्याची वेळ आलेली आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी कलम 21। धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। थँक्यू। सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज। थँक्यू, बाय।